हे 23 किलोमीटरचा प्रवास कसा होता? खूप चांगलं वाटतं. लोक भरपूर पंढरपूर वगैरे जातात. आपण 23च किलोमीटर आलेलो आहे. आतापर्यंत असं थकवा नाही झाला. थोडं बहुत जाणं मधील आज एकादश असल्यामुळे जास्त गर्दी आहे. भाविकाची गर्दी झाली. आय पवित्र तीर्थ करावं, धर्म पावाला, भजन दासाला, हरिदासाला, रामदासाला. हे आजी आजोबा पण दिसत आहेत जे काठीच्या साह्याने चालतात. दिग्गीच्या वड्यामध्ये असा लाल आणि गोड आहे, स्वस्त आणि मस्त आहे. चला प्रवास चालू झालाय ना. आता कुठे आहेत आपण? कोकणी चौकात. कोकणी चौकात 6ला चालू केलेला. 6ला चालू केला हा प्रवास. आता काळेवाडी फाटा ते आळंदी आणि इथं आपल्याला छोटंसं एक गार्डन लागलेलं आहे. लोक आपल्या पद्धतीकडे पण आपल्या स्वतःच्या शरीराचा पण केला पाहिजे. बरोबर आहे. आपण आळंदीला चालू एक प्रकारचं 23 किलोमीटर चालतो. आपल्या शरीरासाठी पण चांगलं आणि देवाची पण सेवा. हे पण चांगले. आपल्यापेक्षा म्हातारे लोक 6 वाजता उठतात आणि आपण 9, 10. बरोबर काय आहे. आहे जीवन? शरीरामध्ये काहीतरी एनर्जी आली पाहिजे. हे गावरान पूर्ण सकाळी सकाळी व्यायाम करणार. हा इथं पाहू शकता तुम्ही. किती छान आहे बघ. म्हातारा वयस्कर माणसं खूप छान प्रकारे इथं व्यायाम करतात. व्यायाम पण स्वतःच्या करतात. शरीराची काळजी घेतात. हा. 70, 80, 55 70-80 वयाचे लोक आहेत. हा, ह्यांच्याकडनं आणि प्रेरणा जेव्हा घेणं लोक गरजेचं आहे. काय करतात किती खूप चांगलं आहे. आणि लगेच इथून त्यांना गावरान डायरेक्ट शेतकऱ्याचा माल. हो. इथं काढा वगैरे सगळं. हा म्हणजे एकंदरीत खूप छान वातावरण इथं आपल्याला पाहायला भेटते. आणि हे शहरामधलं छान वातावरण आहे. काय म्हणायचं तुम्हाला? नाही नाही खूपच चांगलं आहे. इथं बघू शकता तुम्ही मोसंबी. पुढे जाऊन माझ्याकडे हे पीनट लाडू आहेत. जे शुगर फ्री प्रोडक्ट्स असतात माझ्याकडे सर्व. अच्छा. हे पीनट लाडू आहेत. एकदम हेल्दी आहेत. ओके म्हणजे ऑल शुगरचे जे पण पेशंट आहे ते पण खाऊ शकतात. ओके. इथं खूप भरपूर लोक व्यायाम वगैरे नाही. माझ्याकडे गार्डनमध्ये माझे कंटिन्यू ऑर्डर चालू अरे आहेत. वा. सोसायटीला पण ऑर्डर चालू आहे. वेगवेगळ्या गार्डनमध्ये पण माझे सगळे स्टॉलला प्रत्येक मी प्रोव्हाइड करते. ओके. हां, तर माझे हे प्रत्येक प्रोडक्ट जातात आणि सर्व होममेड आहे. तुम्ही बघू शकता. ऑल ड्रायफ्रुट्स आहे त्याच्यामध्ये. आणि ओके कधी चालू केलेलं आहे मी तुम्ही? 5 महिने झाले चालू केलेलं आहे. मला रिस्पॉन्स पण खूप छान आहे. अच्छा तुम्ही म्हणजे ऑर्डर दिलं तर तुम्ही होम डिलिव्हरी वगैरे पण? होम डिलिव्हरी पण अवेलेबल आहे आपल्याकडे. बघा, तुमचं हे स्टॉल आहे ते इथं कोकणी चौकात त्या गार्डन जवळ आहे. हां, कोकणी चौकली नियर गार्डन. ओके. ओपन करता का? हे जे आहे ना, ते पण तुम्ही घरीच बनवलेलं आहे? माझी फ्रेंड बनवली आहे. अच्छा ओके. तिथं स्वतःचं ओव्हन वगैरे त्याच्याकडे आहे ना. तर तुम्हाला हे ऑर्डर होममेड आहेत प्रोडक्ट्स आपले. तुमच्या नंबरवर कॉन्टॅक्ट केल्यावर तुम्ही होम मेड तुमचं ऑर्डर हो, वगैरे. होम डिलिव्हरी अवेलेबल आहे ओके ठीक आहे. हे बघा, हे ओट्स बिस्किट आहेत आपले. शुगर फ्री. हां, शुगर फ्री. म्हणजे त्याच्यात वापर काय काय करताय तुम्ही म्हणजे हे बनवताना? त्याच्यामध्ये ऑल ड्रायफ्रुट्स असतात. हां. डिंक आहे, खजूर आहे. ओके. हां, आणि ड्रायफ्रुटचे सर्व आहे ना, काजू, बदाम. आता घरापासून निघून आपल्याला किती वेळ झाला? 1 तास झाला असेल. 6 वाजता काळेवाडी फाट्यावरतून आपण आता निघालो. direct आपण भोसरीच्या ब्रिजवर आहोत. हां. टाटा ब्रिजवर हां आणि आपल्याला आता जायला अजून 3-3.5 तास लागतील. लागते. आणि आपण आता हे गार्डनचं शेजारी आहोत. तर चला पुढचा प्रवास चालू करूया. ऑस्टन मार्टिन. इंग्रजाच्या काळातील ह्या गाड्या आपल्याला इथं प्रदर्शन थोडक्यात लावल्या जातात. आपल्याला इथं भेटते रोडच्या बाजूला. 19 अँबॅसेडर. अँबॅसेडर पाहू शकता. 57चा अँबॅसेडर. आणि 1971ची शेवरलेट निर्मित काय गाड्या होत्या त्यावेळेच्या बघू शकता तुम्ही. अजून पुढं आहेत काही गाड्या ते पण पाहू शकता. 2014 फरारी. 2014 टेस्ला. आणि ही आहे 2016ची गुगलने स्थापन केलेली
आणि इथं पाहू शकता हा थोडासा ब्रिजचा मार्ग आहे, भुयारी मार्ग भुयारी मार्ग नंतर झाला. आता आपण क्रॉस करतोय आणि सकाळची पाहू शकता व्यायाम वगैरे करायला किती लोक येत आहेत. हेल्थ कॉन्शियस आहेत आणि आपण नऊ आपल्याला आता जवळजवळ चालून 1.5 ते 2 तास झालेला आहे. आणि मुंडे साहेब काय वाटतंय अजून आणखी कसं? खूप एनर्जी आहे. हा. म्हणजे आणखी चालण्याचं असं वाटतं की चालतच राहा. हम्म. मला वाटतं आपण हे देवाच्या साठी चाललंय, पण आपले हेल्थ पण त्यासाठी आपण सिटीच पुण्यासारख्या ठिकाणी राहतो, आपण जॉब वगैरे करत असतो, आपलं कुठलंही चालणं वगैरे नसतं. परंतु आपण महिन्यामधून किंवा 2-3 महिन्यामधून जर असं 15-16 किलोमीटर गेलं, तुमची जी काही चरबी आहे किंवा तुमचं जे हे शरीरामध्ये ते पण एक फिटनेस राहील आणि त्या हिशोबाने आपण देवाची चाललं श्रद्धा पाहिजे. पण थोडंफार होईल. आपण चाललंच पाहिजे. हां चालल्यामुळे खूप काही शरीरामधलं तुमचं जे आहे फिटनेस. आता आपण JRD टाटा या ब्रिजवरती आहोत आणि हे आपलं आळंदी दर्शन चालत जाण्याचा जो प्रवास आहे तो जवळजवळ आपण आळंदीच्या अत्यंत नजदीक जात आहोत. बघूयात आता अजून किती वेळ लागतो. मेट्रोचं पाहू शकता. तर आपण आता ब्रिज क्रॉस केला आहे JRD टाटा आणि थोडंसं विश्रांती घ्यायला आपण इथं बसलोय, थोडंसं विश्रांती घ्यायला. किती चांगलं वातावरण आहे. पाठीमागं गाड्या वगैरे जात आहेत आणि CIRTचं ऑफिस आहे इथे. हां आणि आता थोडंसं इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट. हां इथं पाहू शकता आणि थोडासा एक विश्रांती घेतोय आणि पाहूया आता आळंदीचं दर्शन आपलं जवळजवळ आपण चाललो आहे आणि बघूया आता देवाचं दर्शन करण्याचा एक हेतू आहे आपला याच्या मागचा आणि बघूयात देवाचा रस्ता काढायला आता हळूहळू कसं तिथपर्यंत पोहोचायचं त्याच्यामध्ये. चला मुंडे साहेबांनी आता फायनली घेतला चष्मा. टू व्हीलर बंद पडली आहे आणि ते धक्का देत देत चालू आहे त्यांचा प्रवास पुढे. आता बघू शकता हे मुंडे साहेब कसं वाटतंय एकदम एकंदरीत. आता जवळपास आपण भोसरीच्या जवळ आलेलो आहोत. जवळ आलेलं आहे. आता बेत टाकू मस्त 2-4 डोसे 20-25 इडली खाऊ. मी तर 10-15 खातो. तर हा इडली एक डोसा पाहिजे आपल्याला. हा तर हा आळंदीचा प्रवास एकंदरीत खूप छानरित्या चाललेला आहे आपला. आहे. तर बघूयात अजून किती वेळ लागतोय. चला तर आपण आता भोसरीच्या जवळजवळ आलेलो आहोत. हे भोसरीचं मोठं प्रवेशद्वार आहे, त्याचं काम सध्या चालू आहे आणि इथं मुंडे साहेब आणि आम्ही चालतोय म्हणजे जवळजवळ भोसरीत आम्ही पोचलो आहे. हे प्रवेशद्वार बघू शकता नाही का. तर आता इथं भोसरीमध्ये आपण आता डोसा खाण्यासाठी थांबलेलो आहोत. ऑर्डर वगैरे दिलेली आहे. बघूयात आता. डोसा कशी टेस्ट? चटणी तर मस्त आहे का? लय भारी. मस्तपैकी ही थकान थोडीशी दूर होईन आता आपली. खाली केळीचं पान दिसतंय, ही लाल चटणी, हा मस्त डोसा आणि ही हिरवी चटणी. आता मुंडे साहेबांनी तर चालू केला आहे ताव मारायला, तर आपण बी चालू करूयात. हां आता आपण भोसरीच्या ब्रिज खाली आलेलो आहे. मेन भोसरीमध्ये आलेलो आहे. हां आपल्याला आपल्या लोकेशनपासून आपल्याला राखीमधून निघून कमीत कमी 2-2.5 तास झालेले आहे. 2-3 तास. आपण बऱ्यापैकी नाश्ता थोडंसं व्यायाम वगैरे करून आता आपला मार्गस्थ झालेलो आहे. आणखी कमीत कमी आपल्याला इथून 2 तास लागतील. चांगल्यापैकी मानकर डोसा खाल्लेला आहे, चविष्ट अशा प्रकारची चटणी आणि मुळात म्हणजे थकवा जाणवलेला नाही आपल्याला. एवढा आपण प्रवास केला. दिंडी करतात म्हातारे आपण तर
नाही ते तर भाग झालाच, पण ही देवाच्या दर्शनासाठी चाललंय म्हणून कुठंतरी आपल्याला तो थकवा पण जाणवत नाही. काय वाटतं तुम्हाला? 2,000चे गॉगल घेतलेले आपण. 2,000चं गॉगल हां बऱ्यापैकी आणखी एनर्जी, असं वाटतंय ना आपला थकवा जाणवलाच नाही, आणखी चलावं असं वाटतं. आणि हे आपण धक्काबुक्कीच्या जीवनामध्ये चाललंच पाहिजे. हां आपल्या जे शरीरामधली झीज आहे ते पूर्ण घाम वगैरे बऱ्यापैकी व्यायाम होतो. भोसरीचं मार्केट बघा, ग्रोसरीचं पाहू शकता इथं. हे बिहारी. आता आपण सध्या भोसरीमध्ये पोचलेलो आहोत. छावा चौकामध्ये आलेलो आपण. हां आणि पाहू द्या छावा चौक. छावा चौक पाहू शकता. आणि इथून पुढं आता अजून आपलं कोणाचं तरी सत्यनारायण करायला चालले. म्हणजे रोडवर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक दिसत आहेत की वेगवेगळ्या कामाला वगैरे चाललेले सगळे. तर चला एकंदरीत बघूया अजून किती वेळ लागतो. आता येवले चहा प्यायचा साहेबांना. येवले डिजिटल जमान्यात 15 रुपये. गॅसमुळं वाढलेलं आहे 12 रुपये होतं. गॅस चिकनचं बघू शकता. हे भोसरीच्या मार्केटमध्ये आलो आपण. इकडं पाहू शकता हे मार्केट वगैरे लागतं इथं. संध्याकाळच्या वेळेस खूप गर्दी असते. आणि इथून आता आपण आळंदीच्या दिशेने चाललेलो आहोत. पाहू शकता इथं वाहतूक वगैरे. 2 द्या, छोटा 2 10. तर ही लस्सी आहे. मागं तू कुठले मग? मस्तपैकी आता लस्सी मागवली आपण. आणि आता बघूयात कशी टेस्ट आहे याची. नवीनच शॉप ओपन झालं आहे. बघूयात टेस्टचा काय विषय आहे याचा. मुंडे साहेब घ्या एक बाईट आणि सांगा फक्त प्रेक्षकांना कसं आहे. भारी. टरबूज नाही काय घ्या. हां खरबूज. अरे बापरे. इथं आता थोडंसं ॲक्सिडेंट होता थोडासा राहिला आहे. आणि आता आपण आलेलो आहोत साई मंदिराच्या जवळजवळ. आळंदीचा जो पदयात्रा आपण चालू केली होती काळेवाडी फाट्यापासून, जवळजवळ एक 4 ते 5 किलोमीटर राहिली आता. आणि इथं पाहू शकता नव्याने निर्मित होत असलेलं पादुका मंदिर हे आपल्याला इथं पाहायला भेटतंय. ते पाहूयात आता म्हणजे किती वेळ लागतो आहे अजून. पादुका मंदिर तर आपल्याला दिसतं इथून. हे नवीन मंदिर होत आहे आणि हे अगदीच म्हणजे पुराणच आहे, पण त्याला नक्षीकाम नक्षीकाम वगैरे करत आहेत. आणि त्याच्या समोरच साईबाबाचं मंदिर आहे एक बनवलेलं आहे. करू शकता, बघू शकता. साई मंदिर पण आहे इथंच. तर आपल्याला तर आता काही वेळ नाही, कारण आपल्याला आळंदीला पोहोचायचं आहे लवकरात लवकर. बघूया पुढच्या वेळेला. पण वाढलेला आहे. हां त्याच्यामुळं हे काय होत नाही आहे. हे बघू शकता मंदिर वगैरे. आतमध्ये भजन वगैरेचं चालू आहे वाटतं. आणि इकडच्या साईडला हे आहे आतमध्ये साईबाबाचं मंदिर. अगदी समोरच आहे ह्या पादुका मंदिराच्या. पण आपल्याला आता टाईम नाही आहे, त्याच्यामुळे आपण काय आता जात नाही आहे. बाहेरूनच दर्शन घेऊयात आणि आळंदीच्या दिशेने जाऊयात. आपल्याला समोर टरबूजवाले दिसत आहेत आणि टरबुजाचं विक्रीचा मोसम आलेला आहे. हां थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही गारगार खाऊ शकता. गोड गोड रस्तानी मस्त आहे. हां हे बघा गोड 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 गोड. कितीला आहे कलिंगड? कितीला आहे कलिंगड? कलिंगड 100ला 3 आहे, 100ला 2 आहे, लाल आहे गोडे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की घ्यायचं आहे का?
साहेब तुम्ही खूप थकलेले दिसताय हो माझे पाय नाही चालत आहे. आणि फायनली आपण मित्रांनो आळंदीमध्ये आलेलो आहोत. समोर आपल्याला तो इंद्रायणीचा पूल दिसतोय. तर जवळपास आलेलोच आहेत आता आपण. मुंडे साहेब काही जास्त थकलेले दिसायलेत, पण ठीक आहे, आता काय अडचण नाही. आपण एनर्जेटिक मोडमध्ये आपण आलेलो आहोत आणि देवाचं दर्शन वगैरे घेऊयात. तुम्हाला दाखवतो नाही का की इंद्रायणीचं दृश्य सगळं कसं आहे काय ते. चला तर मग. तर हे बस स्टॉप आहे आळंदीचं आणि पाहू शकता हा ब्रिज. चला स्वच्छता मोहीम चालू आहे. आणि फायनली आपण आता आळंदीला आलेलो. तर काय म्हणायचं मुंडे साहेब तुम्हाला? पण ज्यूस वगैरे घेतल्यामुळं आणि आपण बघू शकता तुम्ही स्वच्छता मोहीम चालू केलेली आहे. हां नगर परिषद प्लस ते झालंच, पण हे 23 किलोमीटरचा प्रवास आपल्याला म्हणजे थकवा वगैरे जाणवला नाही त्याच्यामध्ये. योग्यरित्या आपण कसं पोचलेलो होतो आणि माऊलीचं दर्शन. हां आणि त्याच्यामुळे एक वेगळीच भावना आपल्याला आता बघायला मिळते. आणि इथं खूप प्रमाणात वारकरी वगैरे पण आलेले आहेत, तर पाहू शकता. पहिल्यापेक्षा स्वच्छता चांगली असते. हां आणि इथं वारकरी धर्म पावला पांडुरंगाला कान पवित्र हरिनाम ऐकावं, मुख पवित्र हरिनाम बोलावं, नेत्र पवित्र आणि भैमळकाली, हस्त पवित्र धर्म लिंगाला, कुंडली खरीला, सिद्धेश्वराला, ज्ञानेश्वराला, धर्म पावला एकादशीचं नाव सांगून धर्म पावला पांडुरंगाला, ज्ञानोबरायाला, तुकारामबाबाला, सिद्धेश्वराला, ज्ञानेश्वराला. तर आपण आता फायनली इंद्रायणीच्या तीरी आलेलो आहोत आणि मुंडे साहेबाला थोडंसं थकवा जाणवत आहे, पण काय हरकत नाही. आपण आता आलेलोच आहोत जवळजवळ आणि इथं वेगवेगळ्या प्रकारचे मूर्ती वगैरे दिसत आहेत. थांबा ठीक आहे सगळं घेऊ. आणि इथंही पाहू शकता ही इंद्रायणीची नदी वगैरे. छान असं वातावरण झालं इथं. तर त्याच्यामुळे तुम्हाला म्हणलं होतं, पण हरकत नाही. आता चला. बघा काय आज गर्दी आहे एकादशी. आज गर्दी एकादशी. इथं वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद वगैरे फुलं वगैरे भेटतो इथं. काय झालं? हो हे लावा की. पाय दुखायला लागला. डेंजर तर काम आहे. पाय कसं झालं खाली? पाय कसं झालं? मस्त झालेत की. आता लाईन
दर्शनासाठीची आज एकादश असल्यामुळं जास्त गर्दी. एकादशीमुळे भंडारा चालू आहे आणि ते बघ गर्दी किती आहे. चल गर्दी इथून मोकार तरी आहे. दर्शन घेऊया. आपलं मुंडे साहेब दर्शन असं झालेलं आहे. हां आणि आता परतीचा प्रवास चालू धोतर करत डिपो आहे तिकडे. आहे. तो तर घ्यायचा आहे का? हा घ्यायचा आपण दुसऱ्या वेळेस धोतर घालू. तर दर्शन वगैरे व्यवस्थित झालंय. झालंय. आज एकादशीमुळं खूप गर्दी असल्यामुळं आपण मुख दर्शनच केलं आणि आता परतीचा प्रवास आपण आता बसने करणार आहोत. 23 किलोमीटर चालत आलो. मला एकदम योग्य आनंद झाला हां माऊलीच्या दर्शनासाठी. आलो होतो. तर लोक भरपूर पंढरपूर पायी यात्रा करतात. पण आपण ही 23 किलोमीटरची यात्रा खरंच एक खूप चांगली गोष्ट आहे. आणि खूप समाधान वाटलं. ते दररोजचं धगधगतं जीवनामध्ये थोडंसं देवाचं दर्शन पण झालं त्याच्यामध्ये. मी 800 रुपयाचा असा गॉगल घातलेला आहे. परत 800 रुपये का म्हणतोय तर सकाळी 800 रुपये गेले म्हणून. हो किती नंबरची बस आहे आपल्याला? 344. 344. 44 नाही 44.